नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा विशेष नारळाची खीर बनवून दाखवणार आहे। दरवर्षी तुम्हाला मी नारळी पौर्णिमेला वेगवेगळ्या खीर म्हणजे नारळापासून खीर बनवून दाखवते, पण वेगवेगळ्या पद्धतीने। आणि ह्या वर्षी पण तुम्हाला मी अशी नारळाचं दूध काढून खीर बनवून दाखवणार आहे। अगदी मस्त अशी रेसिपी आहे आणि तितकीच ही सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे। आता 2 दिवसावरच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येत आहे। तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आपण नारळी पौर्णिमेला कसं नारळापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो, आपल्या चॅनलवरती देखील त्याच्या रेसिपी आहेत। नारळी भात बनवून दाखवलेला आहे, 1-2 पद्धतीने नारळाची खीर बनवून दाखवलेली आहे। नारळी भात पण 2 पद्धतीने बनवून दाखवलेला आहे। तसेच आजची ही नारळाची खीर, या नारळी पौर्णिमेला ना तुम्ही अशी नारळाची खीर मी दाखवते त्या पद्धतीने दुसरी कुठची रेसिपी शोधू नका। अशीच्या अशी खीर बनवून बघा, अगदी मस्त होते, कमी साहित्यात आणि झटपट। तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नारळाच्या खीरीसाठी इथे मी 2 नारळ असे खोवून घेतलेले आहे। हे बघा, असं आपल्याला हे खोबरं ना खोवून घ्यायचंय आणि खोबऱ्याचा काळा भाग घ्यायचा नाही, असं पांढरं शुभ्र खोबरं घ्यायचं। त्यानंतर इथे मी 2 चमचे असा बारीक रवा घेतलाय, 1 कप अशी बारीक शेवई घेतली आहे। हे बघा, अशी आपल्याला ही बारीक शेवई घ्यायची आहे आणि अर्धा लिटर असं दूध घेतलंय। दूध मी असं उकळ काढून घेतलंय। त्यानंतर इथे खिरीची चव आणखीन वाढवण्यासाठी इथे मी सुक्का मेवा घेतलेला आहे। बदामाचे असे पातळ तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर काजूच्या पण अशा पाकळ्या घेतल्या आहेत, मनुका घेतलाय आणि चारोळी घेतली आहे। चारोळी तुम्ही घ्यायचा या खिरीमध्ये, खिरीला मस्त चव लागते। म्हणजे चारोळी आहे ना खिरीमध्ये खाताना खूप मस्त लागते, त्यामुळे ही चारोळी तुम्ही घ्याच। त्यानंतर इथे मी अशी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण ना तुम्हाला किती खीर गोड हवी असेल, कमी गोड हवी असेल त्या अंदाजाने साखर घ्यायची। तूप आणि वेलचीची पूड। आता आपण नारळाची खीर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे ओल्या खोबऱ्याचं म्हणजे खोवलेल्या खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचंय। त्यासाठी असं मिक्सरचं भांडं घ्यायचं, असं मोठं भांडं घ्यायचं मिक्सरचं, आणि त्यामध्ये आपण हे ओलं खोबरं घेऊया। इथे मी 2 नारळ असे खोवून घेतलेले आहे आणि अर्धा लिटर दूध वापरून तुम्हाला मी आज ही अशी खीर बनवून दाखवणार आहे। सगळं खोबरं असं मी एका भांड्यात घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचे आणि पाणी ना म्हणजे रसासाठी इथे मी पाणी असं कोमट करून घेतलंय। आपल्याला ह्याच्यात ना असं कोमट पाणीच वापरायचंय। कोमट पाणी वापरलात ना की सगळ्याच्या खोबऱ्यातला रस आहे ना तो चांगलासा निघून येतो, म्हणून कोमट पाणीच वापरायचं। झाकण लावते आणि मिक्सरला आपल्याला हे असं फिरवून घ्यायचंय, बारीक करून घ्यायचंय। सगळ्याच्या खोबऱ्यातला रस आहे ना तो पाण्यात असं निघून यायला पाहिजे, असं आपण फिरवून घेऊया मिक्सरला। इथे मी हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि रस पण आलाय बघा मस्त असा। आता आपण गाळून घ्यायचा आहे। तुम्ही वस्त्रगाळ केलात ना म्हणजे असा कॉटनचा कपडा घ्यायचा पांढरा शुभ्र, त्यातून जरी हा रस तुम्ही गाळलात ना तरीही चालेल, किंवा अशी चाळणी घ्यायची। ही बघा, अशी बारीक चाळणी घ्यायची आणि खाली असा टोप घ्यायचा, त्यात आपण आता रस ओतूया। आणि असं आपल्याला चमचा घ्यायचा आणि चमच्यानं असं हे खोबऱ्यावरचं दाबायचं, म्हणजे असेल नसेल तो पण सगळा रस असा येईल। हे बघा, असं रस काढून घ्यायचा आणि परत आपल्याला हे खोबरं आहे ना ह्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं। म्हणजे ही प्रोसेस आहे ना आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे। म्हणजे एकदा रस काढला, परत ते खोबरं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं, परत त्याच्यात कोमट पाणी ओतायचं, परत बारीक करायचं आणि रस काढून घ्यायचा। ही प्रोसेस आपल्याला टोटल अशी 3 वेळा करून घ्यायची आहे। या खोबऱ्याचा आपल्याला सगळा रस असा काढून घ्यायचा आहे। पुन्हा आपण हे मिक्सरच्या असं भांड्यात घेऊया आणि ह्यात आपल्याला असं हे कोमट पाणी ओतायचंय। आणि परत आपण हे बारीक करून घेऊया। असा मस्त असा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। तिसऱ्यांदा हे खोबरं मी असं बारीक करून घेतलंय, रस काढून घेतलाय।
2 नारळासाठी मी साधारण 1 ते सव्वा लिटर असं पाणी वापरलेलं आहे आणि इथे नारळाचा रस म्हणजे नारळाचं दूध इथे मी तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही जर 2 नारळ घेतला तर 1 ते सव्वा लिटर पाणी पुरेसं आहे. म्हणजे बघा आपलं जेवढं दूध असतं ना तेवढंसं आपल्याला घट्ट असा रस तयार करायचा आहे. एकदम पण तुम्ही जास्त पाणी ओतून पातळ करू नका, मग खीरला तेवढी चांगलीची चव लागणार नाही. म्हणून आपल्याला असं एवढा हा घट्ट रस तयार करून घ्यायचा आहे. मी इथे 1 ते सव्वा लिटर असं पाणी वापरलेलं आहे आणि त्याचा असा रस काढून घेतलाय. आणि खोबरं पण बघा असं चोथा व्हायला पाहिजे हा. हे बघा हाताला असं सुक्क लागायला पाहिजे. असं आपल्याला त्यातला सगळा रस काढून घ्यायचा आहे. नारळाचं दूध काढून झालेलं आहे. आता काय खीर अगदी झटपट तयार होईल, वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण टोप घेऊया. मी असं नाही या पसरट पातेल्यात करून दाखवणार आहे खीर. म्हणजे खीर कशी अशी दिसायला मस्त दिसते. तुम्ही अशा उंच अशा टोपात केलात ना तरीही चालेल, म्हणजे उंच खोलगट हा. मी कसं असं पसरट दिसायला छान दिसेल ना म्हणून पसरट असा टोप घेतलाय. आता ह्या टोपात आपल्याला तूप टाकायचंय. 1-2 चमचे असं मी इथे तूप वापरलेलं आहे आणि या तुपात ना आपल्याला काजू, बदाम, चारोळी जरा असं परतवून घ्यायचंय, म्हणजे थोडं कुरकुरीत करून घ्यायचंय. थोडंसं कुरकुरीत करून घेतलात ना खीर पिताना खीर खाताना पण दाताखाली मस्त लागतात काजू, बदाम, चारोळी. त्यामुळे आपण जरा असं परतवून घ्यायचे आहे. तूप थोडं गरम झालं, यात आपण टाकूया बदाम, चारोळी असं सगळं एकत्रच टाकायचा आणि काजू. पूर्ण गॅस कमी करून आपल्याला तुपात ना जरासे परतवून घ्यायचे आहेत. असे फक्त आपण जरा 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचे आहेत, म्हणून की आपण नंतर वरतून टाकायचे हा. फक्त हे जरा थोडेसे असे कुरकुरीत करून घ्यायचे. हे थोडेसे कडक कुरकुरीत झालेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यातच ना ही शेवई टाकायची आहे. पूर्ण गॅस कमीच केला आहे मी आणि रवा टाकायचा आहे. अर्धा लिटर दुधासाठी आणि 1 ते सव्वा लिटर असं नारळाचं दुधासाठी हा 2 चमचे रवा ना अगदी पुरेसा आहे. रवा का वापरायचा माहिती आहे? रव्यांना मस्त अशी खीर घट्टसर होते आणि चव पण खूप छान लागते खीर खाताना. आता आपल्याला शेवई आणि रवा पूर्ण गॅस कमी करून ना थोडेसे असे भाजून घ्यायचे. पूर्ण आपल्याला गॅस कमीच करून भाजायचा हा. ही शेवई आणि रवा हा सुका मेवा अजिबात करपता कामा नये. मस्त असा खमंग हा भाजला गेला पाहिजे. एक 4 ते 5 मिनिटं ही शेवई आणि रवा मी मस्त असा भाजून घेतलेला आहे. बघा मस्त असा रंग आलाय. असं आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आता आपल्याला ह्यात नारळाचं दूध ओतायचंय. मस्त नारळाचं दूध ओतलंय मी. आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि या नारळाच्या दुधात ना ही शेवई आणि रवा छान असं शिजवून घ्यायचा आहे. मस्त अशी एक उकळ आलेली आहे. आता आपल्याला गॅस थोडा मीडियम करायचा आहे आणि शेवई आणि रवा छान शिजवून घ्यायचा आहे. रवा पण छान शिजतोय बघा. 4 ते 5 मिनिटं गॅस मीडियम करून ही खीर म्हणजे शेवई आणि रवा मी असं शिजवून घेतलेला आहे. असं शिजायला पाहिजे हा. आत्ताच बघा किती मस्त दिसते. रवा पण छान फुललाय बघा, शिजलाय. असं शिजवून घ्यायचा. आता आपल्याला ह्याच्यात दूध ओतायचंय. आणि वरतून आपल्याला ह्याच्यात आता मनुके टाकायचे आहेत. असे वरतून टाकायचे म्हणजे खायला पण खूप छान लागतात. आता साखर टाकायची. आता आपल्याला ह्यात टाकायची वेलचीची पूड. वेलचीची पूड ही खिरीत टाकायची हा. सुगंध पण मस्त आणि चव पण अगदी भारी. आणि जरी आपण शेवया भाजताना तूप टाकलेलं होतं ना तरी आता वरतून थोडंसं तूप टाकायचं. चव मस्त लागते हा. 1-2 चमचे असं मी इथे तूप टाकते आणि ढवळायचं आहे आपल्याला हे. आणि मीडियम गॅस करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची आहे. मग गरमागरम नारळाची खीर खाण्यासाठी तयार. मी सगळ्या साखरेची चव, वेलची पूडची चव आहे ना, सुगंध आहे ना, या खिरीत उतरेल. मी ते तुम्हाला हे दुधाचं आणि नारळाच्या दुधाचं प्रमाण सांगितलं ना, अगदी परफेक्ट आहे. म्हणजे जेवढ्याच तेवढी पातळ घट्ट अशी खीर होते. जास्त पण पातळ होत नाही आणि जास्त पण अशी घट्ट होत नाही. अगदी अशी बघा परफेक्ट होते.
तुम्हाला थोडी अजून पातळ हवी असेल ना, तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवा तरीही चालेल. आणि साखरेचं पण तुम्हाला किती गोड ही खीर हवी असेल त्या अंदाजाने ह्याच्यात साखर टाकायची. कमी गोड हवी असेल तर कमी टाकायची. एक 3 ते 4 मिनिटं ही खीर मी अशी शिजवून घेतलेली आहे आणि गरमागरम नारळाच्या दुधाची खीर खाण्यासाठी तयार आहे. ही खीर ना तुम्ही अशी गरम गरमच खा, कारण तुम्ही जी अशी करून ठेवलात ना ते थोड्या वेळाने कशी अशी घट्ट होते आणि थंड झाल्यावर घट्ट होते. जर घट्ट झाली तर काय करायचं माहिती आहे, थोडंसं दूध वाढवायचं आणि दूध वाढवलात की थोडंसं साखर वाढवायचं आणि थोडी गरम करायची आणि खायला घ्यायचं. पण तुम्ही गरम गरमच खा, चव खूप भारी लागते खायला. बघा किती मस्त झाली आहे खीर आणि मिळून पण आली आहे बघा. असं दूध एकीकडे, शेवया एकीकडे अशी दिसत नाही, म्हणजे पाण्यासारखी अशी दिसत नाहीये. बघा अशी मस्त अशी मिळून ही खीर आलेली आहे. दिसायलाच बघा किती अशी मस्त दिसते आणि स्वादिष्ट नारळाच्या दुधाची खीर खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम नारळाची खीर या खायला. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. घरी बनवून बघा रेसिपी या नारळी पौर्णिमेला. अगदी मस्त चव लागते खिरीची. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की येत्या नारळी पौर्णिमेला आणि रक्षाबंधनला तुम्ही आपल्या चॅनलवरच्या बघून कुठच्या कुठच्या रेसिपी केल्या आहेत त्याचा एक फोटो काढा आणि तुमच्या नावासहित मला इन्स्टावरती कृष्णाई गजने ह्या अकाउंटवरती पाठवा. म्हणजे कुठच्या कुठच्या छान छान रेसिपीजचे असे फोटो असतील ना तुमच्या नावासहित आम्ही येत्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवू. मी तुम्हाला सगळ्यांना तर कळतील कुठच्या कुठच्या रेसिपी तुम्ही बनवल्या आहेत ते. तुमच्या नावासहित मला तो फोटो कृष्णाई गजने इन्स्टावरती म्हणजे इन्स्टा अकाउंटवरती पाठवा. आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.